आणि आज आज मला सांगा त्यांचं ऑफिस त्यांचं काय असेल त्यांचं मॅटर माझ्या नावाचा अर्ज कोणाचा आलाय माझ्या नावाचा कसा अर्ज येऊ शकतो? कारण त्या पार्टीची खरेदीच नाही माझी, त्या पार्टीची माझी खरेदी नाही कशी येऊ शकते? हा ज्या मला सांगा त्यांच्या फॅमिली मधला एखाद्या मुलानं बापानं काही केलं त्यानं दिले तरी बापानं दिले लेकरानं केलं तर मग मान्य आहे मला. डिसाईड मला तारतीपेक्षा मला काय करायचंय त्यांच्या अंतर्गत मॅटर होऊन मला तारतीपेक्षा मला तारती लावायच्या पेशा लावायच्या नोटीस किती वेळा नोटीस घ्यायचं किती वेळा ऑफिसला यायचं ही गोष्ट करी. आता कसं बोलला तुम्ही तुमचा रोल नाही मग माझा रोल नाही ते माणूस मला का त्रास देतो? त्रास देतो मला मी काय म्हणतो की मी इथून ह्या ऑफिसच्या मध्ये इथं जर माणूस तुमचा एखादा कर्मचारी असेल तुमच्या ऑफिसला असतं मी तिथं दारात उभा राहतो 2-2 तास तुमच्या ऑफिस मध्ये येत नाही साहेबाजी येऊ का म्हणल्यानंतर मध्ये येतो. एवढं वागून सगळं करून 2 वर्ष करून 1 दिवस साहेब दरवेळेस नवीन नाटक आहे कारण ह्यांच्या मान्यप्रमाणे विचारा ना मग काहीच नाही. आज मला सांगा हे जाणून बुजून मला त्रास आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतात तुमचा विषय काय आहे? माझा विषय आहे की माझी जे दुकानची खरेदी आहे 2011ची आहे. त्याच्यानंतर माझं ऑफलाईन म्हणजे कार्ड पद्धतीनं माझं ते नाव लागलेलं होतं सगळं ओके झालेलं आहे सगळं रजिस्ट्रीमध्ये हे ते 11 वर्षानंतर काही 2-4 वर्षामध्ये त्यांनी ते न सांगता कुठली नोटीस न देता त्याच्यावर सही न कुठली घेता नाव वगळल्या गेलं. वगळल्या गेल्यानंतर पुन्हा नंतर माझं तिथून त्यांनी काय केलं की माझी जी मूळ खरेदी पार्टी आहे त्या पार्टीचं पुन्हा तिथं नाव त्यांचं लागलं यांनी येऊन त्यांचे तिथं रितशीर लावून दिलं सगळं केलं त्याच्याकडून काय चिरीमिरी घ्यायची ती घेतली सगळं नाव लावून दिलं त्याच्याकडून. मग त्याचं नाव लागल्यानंतर मी ज्या पार्टीची खरेदी नाव लागल्यानंतर माझं नाव लावा म्हणून ऑनलाईन त्यांची पीटीआर त्यांना आणून दिला आणि माझं नाव लावून द्या म्हणून मी एप्रिल 2025 ला त्यांना फाईल आणून दिली. त्यावेळेस पासून माझी टाळत मला हे दुरुस्त करा ते दुरुस्त करा रजिस्ट्री दुरुस्त करा तुमचं काय सूची क्रमांक 2 दुरुस्त करा ते सगळं करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टोटल पेपर करून दिले ऑनलाईन करून दिले हे करून दिलं. तरी बी हे टाळाटाळ 2 वर्ष झालं मला त्याच्यानंतर बी टाळाटाळ केली. आणि आज आल्यानंतर मी मला त्यांनी सांगितलं की अगोदर मी रजिस्ट्री दुरुस्ती केल्यानंतर त्यांच्या ऑफिसला आणली ऑनलाईन करू का साहेब म्हणलं हे ऑनलाईन करू का साहेब म्हणल्यानंतर ते म्हणले काही नाही तुमचे सगळं ओके तुमचं ऑनलाईन करा त्यांनी सांगितलं ऑनलाईन करा. मग त्या पद्धतीने ऑनलाईन केल्यानंतर सगळं ओके केल्यानंतर मला आज त्यांनी सांगितलं 20-25 दिवसात तुमचं नाव लागून जाईल. मी आज कंप्लीट 3 महिन्याला परत ऑफिसला आलो. सकाळी येतो 11 वाजता या ऑफिसला नसते दुपारून येतो कधी 4 दिवस सुट्ट्या मारतात कधी मोकळा असतात कधी कोणी नीट बोलत नाही तर अशा चक्रा मारा आणि तेवढं करून सुद्धा आता तिथं ऑफिसला गेल्यानंतर मला त्यांनी आज ऐन वेळी सांगितलं की तो आक्षेप का आलाय म्हणून. आक्षेप आलाय कुणाच्या नावचा? त्यांच्या चौधरीचा. माझा काय संबंधच नाही त्या पार्टीचा. माझा ज्या पार्टीने माझा खरेदी खत करून दिला त्या पार्टीचा माझा संबंध राहिला त्या पार्टीचा माझा संबंधच नाही ना. आणि ते मध्ये बोलत असताना पैशाची जी मागणी होत होती 50,000 ते 2 लाख असं काहीतरी मागणी होती असं देखील 2 लाख नेमकं कोण मागणी करतंय नेमकं कशासाठी मागणी हे ह्यांची दलाल आणि हे मागणी करतात आणि ते बी तुमच्या सगळे म्हणजे कुठंतरी बाजूला जाऊन मागणी करतात समोरासमोर काही सापडू नये म्हणून त्याचा पुरूप राहू नये अशा पद्धतीने मागणी करतात. तुमच्या यादी प्रॉपर्टीला नाव होतं त्याचं कार्ड आहे माझ्याकडे ऑफलाईन ती पहिली कार्ड सिस्टम होती नंतर आपला ऑनलाईन सिस्टम आहे आणि ऑनलाईन सिस्टम झाल्यानंतर मी त्या मूळ पार्टीचं सुद्धा ऑनलाईन लागला तर माझं ऑनलाईन लावा म्हणून मी तिथे गेलो तरी पण ह्यांनी टाळाटाळ करायला 2 वर्ष 11 वर्षानंतर पण चूक दुरुस्तीची रजिस्ट्री केलेली आहे. काय होतं कोणी सांगितलं? यांनी सांगितलं गिडमणी साहेबांनी सांगितलं साधे म्हणजे त्यांना कसं आहे त्यांच्या मनाप्रमाणे मी चला ना म्हणून कुठले अनलिगली मी चला ना पेपर बाबतीत चालायला लागलो लिगली मी पेपर बाबतीत चालायला लागलो म्हणून त्यांना जसं म्हणतील तसं करा सूचित नाव पाहिजे. आता जर ह्यांच्या ऑफिस मधल्या रजिस्ट्र्या जर काढल्या तर माझ्या रजिस्ट्र्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या पूर्ण परळीच्या रजिस्ट्र्या ह्या जर पाहिल्या तर त्यांनी सांगायचे की तुमच्या बरोबर आहेत का माझ्या बरोबर आहेत तरी त्यांचे नाव लागतील आणि माझी यांनी सूची दुरुस्ती करा हे नाव असं करा शपथपत्र द्या तेवढं करून मी नाव लागत नाही कारण का आता मी पैसे देत नाही.